नमस्ते सर्वांना. नमस्ते कर ना दादा. दादा नमस्ते कर ना. नमस्ते. तिकडं कुठं नमस्ते तुझा? इकडे इकडे कॅमेऱ्याकडे बघून नमस्ते करायचा. हसण्यातच त्याचा मग नाही. कशाचं तर हसू आला असेल, नाहीतर खुशी झाली असेल त्याला. काहीतरी आठवल्यावर पण असं हसतो. काहीतरी आठवलेलं आहे चांगलं मजेशीर. काहीतरी चांगलं मजा झालेलं आठवलं तर मग एवढं खुशीत गाडी असते की हसणं कंट्रोल होत नाही आम्हाला. मग उशिरा आम्ही तीच गोष्ट आठवून 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 हसत असते. करामती तर काही थोडं आहेत का. आता एक किस्सा सांगणार आहे मी तुमच्याशी जरा. काय सांग बरं दादा? काय तुला काय आठवतंय सांग बरं जरा. तो काय काय केलेलं आठवतंय का? काही नाही, त्याला त्याचं काय आठवत नाही. त्याला दुसऱ्याच आठवते काहीतरी मज्जा केलेली. कोणाला गाडण्या चावलेल्या, कोणाला काय झालेलं, परत कुणाचं कधी काय सांडलेलं असलं आठवलं. 4-5 वर्षापूर्वीचं तरी ती ह्याने हे सांडलं, त्याने ते सांडलं, कुणी दूध सांडलं ते आठवलं तर हसत असतो ती. आणि करामती तर लय. तर एकदा काय झालं होतं, त्याच्या पप्पांची फोर्ड पिगो गाडी होती पहिली. आणि पप्पांना गाड्यांची जरा आवड असल्यामुळे एक झाल्यावर दुसरी झाल्यावर तिसरी अशी बदलू वाटत असते. त्याच्या नशिबाने त्याला खूप चांगल्या चांगल्या गाड्यांमध्ये बसायला मिळाले तसं. आणि त्याच्यामुळं आम्हाला आणि ह्याला असं वाटलं की आपण पण गाडी चालवा. पप्पा गाडीतनं उतरून आतमध्ये आलं. त्यांच्याकडनं चुकीनं गाडीचं काय ही राहिलं, चावी राहिली आतमध्ये. आणि हा हुशार माणूस लगेच जाऊन बसला पटकन. 7-8 वर्षाचा असेल. ह्यांनी आतमध्ये आले तर गाडी कसं काय चालू झाली म्हणून बघतोय आम्ही, तर हे जाऊन बसलंय त्या ह्याच्यावर. गाडीचा दरवाजा, गाडीचं तोंड दाराकडं. आता म्हणलं गाडी थेट घरातच घुसते म्हणलं डायरेक्ट. अर्जुन दादा काय घरात आणल्याशिवाय सोडत नाही गाडी. चालू केली होती, आवाज येत होता गाडीचा चांगला. तर गाडी परत त्याच्या पप्पांनी पटकन 3-4 पायरीवरनं उडी मारून ती गाडी बंद केली. असं करामती. तर अजून 1-2 किस्से सांगते. एकदा डोकं दुखतंय म्हणून उशाला आम्ही झेंडू बाम लावून ठेवलाय. तर ह्याने बघितलं होतं ना कसा लावलाय ते झेंडू बाम. उठला पटकन, अंधारात डबी उघडली आणि स्वतःच्या पूर्ण तोंडाला लावली. कुठं ठेवला नाही चेहरा, म्हणजे पूर्ण बॉटल ती संपवली, डबी संपवली ती. आणि कणत बसलाय अजून. मग हे खूप हसतोय म्हणजे आठवलंय काय तर आठवलंय ते झेंडूबाम लावलेलं ती. आता त्याला पण बरीच वर्ष झाली. पण पूर्ण झेंडूबाम सगळ्या तोंडाला लावून करून हसत ती कणत बसला होता. आता त्याला हसू येते त्याचं. परत आम्ही ती झेंडूबाम पुसला, धुवून काढलं तोंड. फक्त पहिल्यापासून एकच गोष्ट जास्त, असं मज्जा करायला, मज्जा झाली पाहिजे चांगली अशी. आई बापाचे एकदम आनंदाने उड्या मारता आल्या पाहिजेत काहीतरी करामत करून. एवढे लक्षणं सारखे. आणि त्यांची होती मज्जा आणि ही तर आपली होते पळापळ. त्यांच्या दृष्टीनं मज्जाच. आणि कुठं असं हे दिसलं, चिखल वगैरे दिसला, ते कंट्रोल व्हायचं नाही. कुठं चिखल दिसला की दादा आमचा हाय जाऊन बसलेला त्याच्यात. म्हणजे काय करावं तीच कळत नव्हतं मला. तर पाणी आलं नळाचं, कुठं चिखल झाला की दादासाहेब आतमध्ये नुसता हंडा नेऊन आपण ठेवच तर दादाने चिखलात मस्तपैकी हे केलेलं असायचं. आणि बसणं कसं अजून पूर्ण अंगाला, पूर्ण तोंडाला, पूर्ण ह्याला असं हे झालं पाहिजे, चिखल लागला पाहिजे, लोळायचं. आणि जर नाही लागला पूर्ण अंगाला तर चांगलं लोळायचं. असं पूर्ण चिखल अंगाला लावायचा, तोंडाला लावायचा आणि हातपाय मारायचा त्याच्यावर. म्हणजे ती चिखल असा चांगला उडला पाहिजे आणि मजा झाली पाहिजे. आणि आपण जर पकडायला गेलो तर काय सहज बाहेर निघायचं नाही. असं चांगलं पाय आपटत बाहेर निघायचं. म्हणजे मम्मीचं अंग भरलं पाहिजे, म्हणजे दोघांनी आंघोळ करायसारखं. असं करामती बाळा ही. एकदा त्याच्या पप्पांना तर फोन केला, असं चुकून गेलं पलीकडच्या गल्लीमध्ये जाऊन तिथल्या सगळ्या माणसांनी ह्यांना कॉल केलाय, पोरगं कुठं आहे म्हणले. ह्यांनी सांगोल्यातनं गाडी डायरेक्ट घरापाशी नाही उभा केली, दुसऱ्या गल्लीत जाऊन गपके आगापणा करू नको,
असं करते आगावपणा. आणि तिथं जाऊन उभा केली तर बघतेत तर काय तर तिथल्या गल्लीतल्या बायकांनी धरून त्याला आंघोळ घालत होत्या पाणी ओतून. आणि ह्याला आणला आणि स्वच्छ धुतला, 2 बादली पाण्यानं धुवून काढला. आणि बरेच वेळा पुढं दारातून समोरून जाणारे ह्याच्या सरकारी गटार आहे त्या, तिथून काही जास्त घाण नाही, पण पाणी तर जातंयच त्याच्यातून साधारण. आणि सगळ्यांच्या नळाचं पाणी वगैरे एक्स्ट्रा सुटलेलं त्याच्यातून जाते. पण ह्याला मात्र त्याचं लय आकर्षण. कुठं काय करतो, काय आगावपणा का करायला लागलाय म्हणलं की मी चाललोय, कुठं चाललोय तर मी गटारात चाललोय बसायला. म्हणजे असं करामती करू वाटायच्या सारख्या. एक झाली की एक झाली की एक, काय तर असं काम करू वाटायचं. दिवसभर माझ्या कामात राहिलं पाहिजे आई वडिलांनी, असं वाटायचं त्याला. आणि खवळल्याचा त्याचा काय परिणाम होत नव्हता. त्यामुळं काय करायचं, आम्ही ओरडून बघितलं, वळण लावायचा, कशाचं वळण बिळण काय लागत नव्हतं, काय नव्हतं. नुसतं एक झालं की एक करामत. अजून सुद्धा तसंच आहे. किचन कट्ट्यावर बसू नको म्हणलं. आता जरा थोडं कसं झालंय, मोठा झालाय, थोडं ऐकायला लागलाय, हुशार झालाय. हे काय असं ऐकतो पण, आणि हुशार झालाय म्हणल्यावर जरा जास्त ऐकतो अजून. आणि डॉक्टरांच्या औषध गोळ्या व्यवस्थित चालू आहेत. पहिल्यापासूनच नीट चालू आहे. त्या मम्मीनं इकडं जेवायचं विसरली असेल, पण गोळ्या औषधं नीट दिलेल्या आहेत त्याला, एक दिवस चुकवलेल्या नाही त्या. आणि डॉक्टरांकडं चालू आहे ट्रीटमेंट आता, सशे डॉक्टरांकडं. तिथली ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे आणि सगळं नीट चालू आहे आता सध्या तरी. आणि एक झाली की एक करामत अजून बी थोडी थोडी कधी कधी चालूच आहे. आपण जिथं जाऊ नको म्हणतोय तिथं जाऊ वाटते. त्याच्यामुळे तर घराला गेट करून घेतलंय आम्ही, कारण ही करामती बाळा असल्यामुळं. आता वरचं पण काम करून घ्यायचंय. वरच्या खोल्या आहे त्यामुळं इथं पण जरा ग्रिल बारक आहे, थोडं उंचीला हाईटला. पण तिथं काय ती कधी जात नाही लय जास्त करून. डायरेक्ट थेट आता पायरीवरनं चढ उतर करतो. आणि विशेष म्हणजे पायरीवरून उतरताना अजून एकदा पण ही झाला नाही. आपल्या चांगल्या माणसाचा तोल वगैरे जाऊ शकतो, पायरीवरनं ही होऊ शकते, पण ते अजून एकदा पण तोल वगैरे गेलेला नाही त्याचा. एवढं छान चढतो आणि उतरतो. आणि दिवसाच्या चांगले 5-50 फेऱ्या मारायला बघत असते, पण मीच त्याला दार लावून जरा बंद करून ठेवते, कारण दिवसभर नाही तर एकच काम लागते, वरनं खाली आणि खालनं वर बसायचं, उतरायचं. आता ती काय केलंय मी, ही स्टिक लावली, तर आता माझ्यापासून उठलाय, तिकडून पलीकडनं हळूच ती पाडण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा. एवढं हुशार आहे ती. ते बघा आता हे काय केलंय बघा आता. ती स्टिकला मी खाली सपोर्ट केला होता, वही ठेवून ती लागलाय वही काढायला, म्हणजे ती पडला पाहिजे मोबाईल. तर बघा आता, ए दादू नीट बसा चला. हे बघा आता दादूचा काय चाललाय प्रयोग बघा आता आमच्या. आता बसल्या बसल्या ही मला वाटते, तर बघा आता हे कुठलं तर आसन करायला लागलाय बसून बसून. व्यायामातला तर लय. कोणी काय व्यायाम केलेला बघितला की चालू झालाच आमचा कसा वाकडा तिकडा व्यायाम. दादा शर्ट काढ तोंडातला, शर्ट काढ, चल काढ शर्ट. तसा शर्ट पकडायचा नाही. नीट बस, नीट बस. चला धन्यवाद म्हणा, धन्यवाद. चंद्रमुखी बाय बाय म्हण, बाय बाय.